कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. एजे, व्हॉट नाव? तुम्हाला असं नाही वाटत का की आपल्यात मैत्री असायला हवी? फ्रेंड्स, व्हॉट नॉनसेन्स इज दिस? सगळं लीलामुळे घडतंय. टेंडर वेळेवर गेलं नाही तर खूप मोठं नुकसान आहे. काय आहे? अहो सर, ते काय झालं की हे सगळं ना त्या मॅडम आल्या त्या अशा धडकल्या आणि मग हे असं सगळं पाणी. काय टेंडर? हा हा सर सर. दिस इज रेडिक्युलस. रेडिक्युलस नाही सर, टेंडर आहे ते. हे टेंडर नाही अँड दॅट्स माय प्रॉब्लेम विश्वरूप. हा? सर म्हणजे तेव्हा हा अर्ज आहे तर तर हे 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 टेंडर आहे सर. बघा टेंडर याच्यात आहे. हे काय हे? अहो सर, अहो अहो लीला मॅडम मुळे आय नो तिच्यामुळे खूप मोठं नुकसान होत आहे आपलं, पण नाव व्हॉट? नाही 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 सर, ऍक्च्युली लीला मॅडम मुळे आपल्या कंपनीचं नुकसान होण्यापासून टळलंय. म्हणजे सर जेव्हा तुम्ही टेंडर वाचलत ना तेव्हा त्याच्यावरती अमाऊंट होती 20 लाख, पण याच्यामध्ये 1 शून्य ऍड झालंय. म्हणजे सर आता हे टेंडर 2 कोटीचं झालंय. हा सर, नाही म्हणजे हे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालंच नसतं, पण सर आपल्या कंपनीची इमेज आणि रेप्युटेशनही खराब झालं असतं. सॉरी सर, माझ्याकडनं चूक झाली. मी आता हे सगळं करेक्ट करतो. एक्स्ट्रीमली सॉरी सर. मी लीलावर विनाकारण ओरडलो. तिला इथून हकललं. तिने पुढे केलेला फ्रेंडशिपचा हातही रिजेक्ट केला. तिला कसं वाटत असेल? असं कोणी वागतं का? मला ठीक नोकरीवरनं काढून टाकलं आणि माझ्या मैत्रीला पण लाथाडलं. हे असं वागवतात वाटतं बायकोला. आजी, तुम्हाला हसायला येतंय? नाही, अजिबात हसले नाहीये मी. हे बघ, माझ्याकडे बघ बाळा. लीला, मी काहीतरी बोलतेय ना, माझ्याकडे बघ. मला असं म्हणायचं बाळा की नवरा बायकोच्या नात्यामध्ये जशी प्रेमाची आवश्यकता असते ना, तशी थोडी भांडणाची देखील गरज असते ग. नात्यातला समतोल राखण्यासाठी, बॅलन्स करण्यासाठी. थोडीशी भांडणं आजी, थोडीशी भांडणं. आम्ही त्या लग्नाच्या आधी आणि आता सुद्धा फक्त भांडतच असतो. प्रेमाचा तर पत्ताच नाहीये. म्हणजे
मैत्रीचा पत्ता नाहीये, प्रेमाचा नाही, प्रेमाने बोलण्याचा पत्ता नाही असं म्हणायचं. कळलं, मला कळलं. पण बाळा लीला, आधी तुमच्या दोघांमध्ये मैत्री तर होऊ दे. घाई कशाला? आज तू हात पुढे केलास ना मैत्रीचा. आता काही कारणांमुळे नाही जुळून आल्या गोष्टी, राहू दे. उद्या तो हात पुढे करेल, होईल तुमच्यात मैत्री. अजिबात नाही, अजिबात नाही. माझ्या मैत्रीला लाथाडलं ना त्यांनी. मग आजी आता ना अगदी एजे माझ्या मागे मागे जरी आले ना मैत्री करायला, तरी मी नाही करणार मैत्री. हो, हो. मी काय करायचं या लीलाचं? सरळ एजंटना जाऊन भेटून आली. मला मला ना खूप टेन्शन येते. एजंटना तर कळलं आता मी त्यांच्याशी खोटं बोलले. आता एजे काय शिक्षा करतील मला? मला दाराबाहेर रात्रभर उभं करतील का? की कांदे कापायला लावतील? माझे डोळे सर्व शांत हो. सगळ्या शिक्षा आपल्यालाच, त्या लीलाला काहीच नाही. ते बदलायला हवं स्वरूप. पण कसं वहिनी, कसं? तू असं काहीतरी कर जेणेकरून एजे लीलाला जशी सूट देतात ना तशी तुलाही देतील. हा, हे मला तर नाही सुचलं. तसं पण ती लीला तेच करते ना, म्हणून तिला सिंपती मिळते. वहिनी, हे म्हणजे असं झालं ना, गावभर चर्चा आणि काखेत कळसा असंच झालं. तू ना म्हणींवरती फोकस करण्यापेक्षा आपल्याला सिंपथी कशी मिळवता येईल ना याच्यावरती फोकस कर. हा, फोकस करते मी. एक मिनिट हा वहिनी. फोकस फोकस फोकस. हा वहिनी, मला सुचलंय. तुम्ही एक काम करा, तुम्ही ना मला रुमाल आणून द्या. जा, 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 मी जा. वहिनी, मी फोकस करते, प्लीज कॉन्सन्ट्रेट करू द्या मला. सुचलंय आता मला. ऐक. बापरे, इतकं डोकं दुखतंय माझं. अरे बापरे, इतकं डोकं दुखतंय. सरस्वती, तू खोटं बोलतेस हे मला कळलेलं आहे. तर हे नाटक आता बंद कर. हा, एजे काय बोलताय तुम्ही? माझं डोकं इतकं दुखतंय ना, मला काहीच ऐकू नाही येत. ऐकू नो इशू. तसंही मला आता लीलाला वेळ द्यायचा आहे, तिला बरं नाहीये. तुझ्याशी मी नंतर बोलेन. असं कसं? एजे, लीला इतकी आजारी आहे तर तुम्ही तिची काळजी घेताय, तिची सेवा करताय. माझं एवढं डोकं दुखतं तर माझी शिक्षा माफ नाही का होणार? केलं माफ. हा, थँक्यू एजे. आता तो रुमाल काढ. उगाच डोकं दुखत नसताना तो बाम लावल्यावर अजून डोकं दुखेल. भैया, हो का? हो, काढते. हा, ते माझं डोकं दुखतच होतं, टाईट करत होते म्हणून काढला होता. इनफ. लीलाची शिक्षा माफ होते तर तिच्या तापामुळे नाही, तिच्या प्रामाणिकपणामुळे. काहीतरी तरी शिका तुमच्या सासूबाईंकडून. अजून काय शिकू? पण जाऊ दे, माझी शिक्षा माफ झाली. ही शपथ, इतकं जमतंय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.